तर मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या चॅलेंजचा 27वा दिवस. आज बघा, आज काय क्लासला गेलो नव्हतो. मम्मी गेलती गावाकडे, त्यामुळे मी करमलो पोहे बघा. याच्यावर ज्यानं तुलना करायला मी म्हणलो भाऊ एखादा व्हिडिओ एडिट करून टाकाव, पण ते काय झालं नाही माझ्यानं. मुकाट्यानं कापले हातानंच. सॉरी भारी मिस्टेक हो गया. हात से नहीं कापा, चाकू से कापा. कांदे वगैरे कापणं झाल्याच्या नंतर बघा पोह्यामध्ये हळद मीठ वगैरे टाकलं आणि लागलो बघा फोडणी देण्यासाठी. बघा कांदा तर आधी टाकला होता, त्यानंतर मिरच्या वगैरे टाकून घेतली, टमाटे वगैरे टाकून पोहे वगैरे टाकून मस्त बघा पोहे बनवले. कसं स्वतःनं बनवलेलं चांगलंच लागते, पण मोत नशीब काय गांडू आहे, हाताच मला चांगलं लागण झालं. पोह्यामध्ये तेलच जास्त झालं, काय करावं. तसेच खाल्ले आणि त्यानंतर संध्याकाळी निघालो आम्ही फिरण्यासाठी. बघा कसं धुळीवंदन चालू आहे. इथे एक धुळीवंदन, इकडे एक धुळीवंदन, इकडे एक धुळीवंदन आणि अजून तिकडे एक धुळीवंदन. असं तिकडे करत करत ओमभाऊचा आला फोन. ओमभाऊ मला एकदा फॅन आणून दे. फॅन वगैरे घेतला, ओमभाऊला नेऊन दिला आणि इथून आम्ही घ्यामलो कलर. तेवढ्यातच मग बंडी भाऊचा फोन आला. बंडी डॉन म्हणला आमचा मला पण घ्यायचं, सोबतच जाऊता. तेवढ्यात आपले करण भाऊ पण आलते. मग काय आम्ही तिन्ही गाड्या काढल्या, निघालो कलर घेण्यासाठी. बघा कशी गँग आहे. मग लड्ड्या कलर घ्यायला तर आपला समोर त्याला माहिती सांगू लागला, कलर हे असा लागतं आणि ते तसा लागतं. आम्ही पण इकडे तिघ जण मिळून कलरची माहिती घेऊ लागलो. थोडे कलर राहिले होते, या ढोराने मग घेऊन आले आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो, इथेच ब्लॉगला एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.